नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे अपूर्वा तिच्या आईला तो व्हिडिओ दाखवत असते, ज्याच्यामध्ये इथे पत्रकार भूमी आकाशला प्रश्न विचारत असतात आणि नंतर तिथे अपूर्वा त्या दोघांना अरेस्ट करून घेऊन जाते। ती आता व्हिडिओ ती आपल्या आईला दाखवत असते आणि म्हणत असते, आई बघ बघ आकाश आणि भूमी यांची काय अवस्था करून ठेवली आहे मी, बघितलंस ना तू। इथे आता पत्रकार त्या लोकांना कसे प्रश्न विचारतायत, मी त्या दोघांना कसं अरेस्ट करून घेऊन गेले, बघितलंस त्यांची किती बदनामी केली आहे, त्यांचं घर तोडलं, त्या दोघांना त्यांच्या माणसांपासून तोडलं, त्यांना आता जेलमध्ये सडवणार आहे। त्यांना मी चांगलं जेलमध्ये सडवलं असतं का आई, पण हा आहे ना, हा बलदेव आहे माझा नवरा, मी त्याच्याबरोबर लग्न आकाशभूमीपर्यंत पोचण्यासाठी केलं होतं, पण नंतर मी नकळतपणे कधी त्याच्या प्रेमात पडले मला कळलंच नाही आणि सगळा गुंता होऊन बसला। पण आई, मी तुला दिलेला शब्द पूर्ण केला, आकाशभूमी यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं। तिच्या आईला इतका आनंद होतो की तिथून टॉवेल घेते आणि ती आपल्या गळ्याला बांधते। अपूर्वा म्हणते, आई शांत हो शांत हो, मला माहिती आहे तुला खूप आनंद झाला आहे आणि मला कळते तुला काय म्हणायचं आहे। आकाश आणि भूमीच्या गळ्यामध्ये तुला फास बघायचं आहे ना आई, मी त्याचीसुद्धा तयारी करून ठेवली, मी एक नाही 2 फास तयार करणार आहे, एक आकाश महाजनच्या गळ्यामध्ये आणि दुसरा भूमी महाजनच्या गळ्यामध्ये। त्या दोघांना आता शिक्षा देणार आहे आई, सगळं काही मी तुझ्या मनासारखं केलं आहे। तेव्हा त्यांचं बोलणं इथे बलदेव ऐकत असतो। बलदेवला जाणून घ्यायचं असतं की नक्की अपूर्वाच्या मनामध्ये आकाश आणि भूमीबद्दल इतका राग, इतका तिरस्कार काय आहे की ती बदल्याची भावना मनामध्ये ठेवून माझ्याबरोबर लग्न करून घरामध्ये आली। तेव्हा अपूर्वा म्हणते, आई सगळं काही चांगलं सुरू होतं का आपलं राहतं घर होतं, मी ट्रेनिंगसाठी नागपूरला जाणार होते। नागपूरला गेल्यानंतर मला बाबांचा फोन आला, मी आनंदाने फोन उचलला आणि म्हणाले, बाबा मला अजूनपर्यंत तो दिवस आठवला की अंगावरती काटा येतो। तेव्हा मला कळलं की बाबा आणि अनिश या दोघांनी सुद्धा स्वतःला संपून घेतले। मी तिथे धावत पळत आले, तुझी अवस्था मला बघवली नाही आई, आणि हे सगळं त्या आकाश महाजनमुळे झालं, कारण त्याला मोठा मॉल बांधायचा होता ना, त्यासाठी त्याला आपलं घर हवं होतं। सगळ्यांनी त्याला घाबरून घरं दिली होती, फक्त तुम्ही दोघेजणच विरोध करत होता, म्हणून तुमचा काटा काढला त्या आकाश महाजनच्या माणसांनी। त्याची माणसं त्याने पाठवून दिली होती तुम्हाला मारण्यासाठी, आणि तुम्हाला मारल्यानंतर तुम्हाला इथे फासाला लटकवण्यात आलं आणि काय सांगितलं तर तुम्ही दोघांनी आत्महत्या केली म्हणून। मला माहिती होतं बाबा, तुम्ही दोघेजण कधीच आत्महत्या करणार नाही, अन्यायाच्या विरुद्ध लढणारं घर आहे आपलं। तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, पण आता थोडा का होईना पण आपला बदला पूर्ण झाला आहे, लवकरच आता त्यांना फासावरती लटकवेन आणि आपला बदला पूर्ण करेन, असं आता अपूर्वा म्हणते। तेव्हा बलदेवला सगळं कळलेलं असतं की नक्की अपूर्वाला राग का आलाय ते। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आकाशला म्हणत असते की आकाश मला खरंच भूक नाही आहे, पण तू खाऊन घे, तू सकाळपासून काहीसुद्धा खाल्लेलं नाही आहेस, हे बघ आपल्याला ताकद हवी आहे ना, तू खा बरं थोडं। तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी तू खाल्लं नाहीस तर माझ्या घशाखाली घास उतरणार आहे का, हे बघ तू खाल्ल्याशिवाय मी नाही खाणार। तेव्हा भूमी म्हणते, खरंच माझी इच्छा नाही आहे आकाश, माझ्या घशामध्ये आहे ना काटे टोचल्यासारखे वाटत आहेत, मला खरंच नको जेवायला। तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, ठीक आहे मग मला पण नको जेवायला। तेव्हा भूमी म्हणते, आकाश जोगतीन माईने इतक्या प्रेमाने आपल्याला आग्रहाने जेवायला सांगितलंय, तू जेवून घे ना। तेव्हा आकाश म्हणतो, नाही खरंच मलासुद्धा नको जेवायला। दोघेही आता ताटं ठेवून देतात। भूमी म्हणत असते, आकाश मला क्षितिजाची खूप आठवण येते, मला आपल्या मुलीला भेटायला जायचं आहे, तू बघितलंस ना तिची काय अवस्था झाली, ती वेळेवरती खातपीत नसेल, हसणंसुद्धा विसरले बिचारी, मला क्षितिजाला भेटायचं आहे। तेव्हा आकाश म्हणतो, हो ना, मी गोष्ट सांगितल्याशिवाय माझ्या कुशीत झोपल्याशिवाय तिला झोपसुद्धा यायची नाही। तेव्हा भूमी म्हणते, आकाश मला क्षितिजाची आठवण तर येतेच, मला मानसी, अथर्व, बलदेव दादा, मला सगळ्यांचीच आठवण येते, मला आपल्या घरी जायचं आहे आकाश। तेव्हा आकाश म्हणतो, ते शक्य नाही आहे, थोडे दिवस आपल्याला अजून आपल्या माणसांपासून दूर राहावंच लागेल। त्यानंतर प्रेक्षकांनो, बलदेवने घडलेला 2 दिवसातला सगळा प्रकार मानसी आणि अथर्वला सांगितलेला असतो। मानसी म्हणत असते, बलदेव दादा अहो अजून किती धक्के देणार आहात तुम्ही, 2 दिवसांमध्ये एवढं सगळं घडलं आणि तुम्ही आम्हाला काही सांगितलंच नाही। तेव्हा इथे रागिनी पटवर्धन जिवंत आहे ही गोष्ट आता बलदेवने सांगितलेली असते। तेव्हा अथर्व म्हणतो, हे कसं शक्य आहे, आई जिवंत आहे, हे तुम्हाला कसं माहीत,
तू तुझ्या डोळ्याने बघितलंस का? बलदेव म्हणतो नाही, मी डोळ्याने बघितलं नाही, पण आकाश आणि भूमी यांचा त्या संस्थेमध्ये, त्या आश्रमामध्ये आमनासामनासुद्धा झाला. रागिनी पटवर्धनने त्यांना रूममध्ये कोंडून ठेवलं होतं आणि ती तिथून पळून गेली. तेव्हा ते दोघेजणं खोटं बोलत असतील तर? तेव्हा बलदेव म्हणतो अजिबात नाही, आकाशभूमी कधीच खोटं बोलणार नाही, माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. रागिनी पटवर्धन जिवंत आहे आणि त्यांना अडकवण्यासाठीच ती मुद्दामून अशी वागते. तेव्हा इथे मानसी म्हणत असते आणि अपूर्वताईंचं काय आता मध्येच? तेव्हा बलदेव म्हणतो अपूर्वाचं वागणं मला काही कळतच नाही आहे. म्हणजे ती आहे ना मनामध्ये सुडाची भावना ठेवून आकाशभूमीला मुद्दामून त्रास देण्यासाठी या घरामध्ये आली, माझ्याबरोबर लग्न करून. पण नक्की कशामुळे ती एवढा राग करते मला कळत नाही आहे. तिचं असं म्हणणं आहे की ती जिथे राहायची ना ते घर त्या आकाश आणि भूमीला पाहिजे होतं एक मॉल बांधण्यासाठी, असं म्हणणं आहे. किती वर्षांपूर्वी? तर 10 वर्षांपूर्वी, 9-10 वर्षांपूर्वी. तेव्हा इकडे बलदेव म्हणतो की अथर्व 10-12 वर्षांपूर्वी आकाश स्टेबल होता का? म्हणजे तेव्हा तो बिझनेसमध्ये इन्व्हॉल्ड होता? तेव्हा अथर्व म्हणतो नाही, 10 वर्षांच्या आधी तर तो अजिबात स्टेबल नव्हता. कारण का? तेव्हा तो अगदी लहान मुलांसारखा होता. लग्न झाल्याच्या नंतरला तो मग हळूहळू सुधारला आणि गेली 8 वर्ष तो बिझनेसमध्ये इन्व्हॉल्ड असेल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अथर्व म्हणत असतो पण इथे अपूर्वताईला असं का वाटतंय? तेव्हा ज्या ठिकाणी ती राहत होती ना तिथे आकाशला मॉल बांधायचा होता आणि म्हणून त्यांचं घर लुबाडलं, त्याच्यामध्ये तिच्या बाबांचा आणि भावाचा जीव गेला, म्हणून तो राग ती आकाशवरती काढते. तेव्हा अथर्व म्हणतो 1 मिनिट, त्या जागेचं नाव काय आहे? बलदेवने जागेचं नाव ठिकाण सगळं काही सांगितलेलं असतं. अथर्व 1 मिनिट मी आलोच, आणि तो आता फाईल आणायला गेलेला असतो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की या सगळ्या बोलण्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की हे सगळं कुणी केलं असेल. तेव्हा बलदेव म्हणतो कुणी? तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते 1 मिनिट, आता अथर्व काय घेऊन येतोय ते बघूया. मला जे वाटतंय ते जर आणलं तर मला आणि त्याला जे वाटतंय ते सारखंच असेल. तेव्हा प्रेक्षकांनो अथर्वने आता ती जुनी फाईल आणलेली असते ज्याच्यामध्ये रागिनी पटवर्धन आणि अभिजित पटवर्धन दोघेजण इन्व्हॉल्ड असतात. म्हणजे ती जागा मॉलसाठी इथे आता हवी असते रागिनी पटवर्धनला. तेव्हा अथर्वने या गोष्टी क्लिअर केलेल्या असतात की हा घोटाळा आकाशने नाही तर आईने आणि अभिजित दादाने केलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो ही गोष्ट पौर्णिमाने ऐकलेली असते आणि पौर्णिमा येऊन आता रागिनीला सांगते की अथर्वने ती फाईल दाखवली ज्याच्यामध्ये तुम्ही जमिनीचा घोटाळा केला होता आणि त्याच्यामध्ये कितीतरी लोकांना तुम्ही घरातून इथे बाहेर काढलं होतं आणि ते घर अपूर्वाचं सुद्धा होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये आकाश नाही तर तुम्ही आणि अभिजित दोघेजण इन्व्हॉल्ड होता. ही गोष्ट आता बलदेवला समजली. तेव्हा बलदेवला समजले ते अपूर्वाला समजायच्या आधी आपल्याला काहीतरी करायला हवं, आकाशभूमीला संपवायला हवं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा म्हणत असते मग आता काय करायचं? तेव्हा रागिनी म्हणते मी सांगितल्याप्रमाणे काल जो प्लॅन सांगितला आहे तो एक्झिक्यूट करायचा, कारण इथे आता क्षितिजाला किडनॅप करण्याची वेळ आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो रागिनीला आपलं सत्य जगासमोर आणायचं नाही आहे म्हणून ती क्षितिजाला किडनॅप करायला सांगते जेणेकरून भूमी आकाश तिच्याकडे येतील आणि मग ती भूमी आकाशला मारून टाकेल आणि ती जिवंत असल्याची माहिती मग कुणालाही मिळणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमाला क्षितिजा म्हणत असते की आज तू का मला क्लासला सोडतेस? तेव्हा क्षितिजा म्हणत असते की आज मला क्लासला नाही जायचं आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते कसं आहे ना सगळेजण आपापल्या कामामध्ये बिझी आहेत ना, म्हणजे मनू मावशी, अथर्व काका, बलदेव काका, म्हणून आज मी तुला क्लासला घेऊन जाते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो पौर्णिमा म्हणते की मी माझी पर्स विसरले घरामध्ये, तू इथेच थांब मी ती घेऊन येते. तेवढ्यातच तिथे रागिनी पटवर्धनची गाडी येते आणि रागिनी आता क्षितिजाला किडनॅप करते आणि गाडीतून घेऊन जाते. तेव्हा इथे खूपच जास्त आता पौर्णिमाला हसायला आलेलं असतं. ती म्हणत असते की चला भूमी आणि आकाश तुम्ही दोघेजण स्वतःला खूपच जास्त स्मार्ट समजता ना, पण आता तुम्हाला मरणाच्या दारामध्ये स्वतःला जाऊन उभं राहावंच लागणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो पौर्णिमा म्हणते चला आता वरती जाऊन सगळ्यांसमोर नाटक तर करावंच लागेल ना. तेव्हा इथे पौर्णिमा येते आणि रडत असते. तेव्हा मानसी म्हणते पौर्णिमा अगं काय झाले काही सांगशील का? तेव्हा बलदेव म्हणतो की पौर्णिमा तू गेली 5 मिनटं रडतीयस पण नक्की काय घडलंय ते सांगशील का आम्हाला?
तेव्हा पौर्णिमा म्हणते, आता काय सांगायचं, माझ्याकडून खूप मोठी चूक घडली आहे. मी क्षितिजाला क्लासला घेऊन जात होते, पर्स माझी घरात राहिली म्हणून मी तिला तिथेच थांबायला सांगितलं आणि पर्स आणायला आले. तेवढ्यात आपल्या क्षितिजाला कोणीतरी घेऊन गेलं. तिला कोणीतरी किडनॅप तर केलं नसेल ना? ते अचानकपणे गायब कशी काय झाली? तेव्हा अथर्व आणि बलदेव म्हणतात, काय क्षितिजा गायब झाले? हे काय बोलतेस तू पौर्णिमा? तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो ना, मला कळलंच नाही ती तिथून कशी काय गायब झाली ती. मी तिला सगळीकडे शोधलं पण ती कुठेही सापडली नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अथर्व, बलदेव आणि मानसी तिघेही जण आता टेन्शनमध्ये आलेले असतात की आपली क्षितिजा कुठे बरं गेली असेल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा म्हणत असते की काय करायचं मला खरंच काही कळत नाही आहे. क्षितिजाला कोणीतरी किडनॅप केलं असेल तर आपण तिला शोधायचं कसं काय? तेव्हा मानसी म्हणते की आता ताई आणि जिजूचा जर फोन आला तर आपण काय सांगायचं त्यांना? तेव्हा बलदेव म्हणत असतो की कुणी केले असेल क्षितिजाला किडनॅप. तेव्हा इथे आता अथर्व म्हणत असतो की अपूर्वा ताईचं तर काम नाही आहे ना, म्हणजे आकाश आणि भूमिताईचा राग काढण्यासाठी तिने मुद्दामून क्षितिजाला नसेल ना किडनॅप केलं. तेव्हा इकडे बलदेव म्हणत असतो, अथर्व हे काय बोलतोयस तू? प्रत्येक ठिकाणी आता अपूर्वाचं नाव घेणं गरजेचं आहे का? मी काही बोलत नाही आहे ना, म्हणून गप्प बसा, काहीही बोलू नको. तेव्हा प्रेक्षकांनो, अथर्व म्हणत असतो, अरे मग आपल्या भूमिताई आणि आकाशवरचा राग काढण्यासाठी ती क्षितिजाला नक्कीच किडनॅप करू शकते ना, मग दुसरं काय कारण असणार आहे? तेव्हा बलदेव म्हणतो, हे बघ, काहीही झालं ना तरी अपूर्वा क्षितिजाला किडनॅप नाही करणार. तिचा भूमी आणि आकाशवरती कितीही राग असला तरीसुद्धा ती असं नाही करणार, कारण माझा तिच्यावरती विश्वास आहे. तिचं किती प्रेम आहे आपल्या क्षितिजावरती तिचा जीव आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता हे सगळं कुणी केलंय हे बलदेवला कळलेलं असतं. बलदेव म्हणतो, मला आता वेगळीच काळजी वाटते. मला असं वाटतंय की हे सगळं काही ना त्या रागिनी पटवर्धनने केले. तिने क्षितिजाला किडनॅप केलं असेल. एका बाजूला आपण सगळेजण रागिनी पटवर्धनला शोधतोय ही गोष्ट तिला समजली असेल आणि म्हणूनच आकाश आणि भूमी यांना पकडण्यासाठी तिने क्षितिजाला पकडलं असेल, तिला किडनॅप केलं असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाशचा फोन आलेला असतो. तेव्हा बलदेव फोन उचलतो. मानसी म्हणते, उचला फोन, त्यांना आता हे सांगावंच लागणार आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, बलदेव दादा, अरे मी बोलते भूमी, तुम्ही सगळेजण घरीच आहात ना? हे बघ, मी रागिनी पटवर्धन आणि अपूर्वाबद्दल नंतर अपडेट घेईन. आधी मला ना क्षितिजाजवळ बोलायचं आहे. क्षितिजाला फोन दे ना. तेव्हा इथे आता बलदेव म्हणतो, क्षितिजा ना? हो, असेल इथेच कुठेतरी. तेव्हा भूमी म्हणते, बोलव ना तिला, तिची खूप आठवण येते रे आज, जरा बोलव तिला, तिच्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव म्हणत असतो की भूमी, आकाश तुझ्याबरोबरच आहे ना? तेव्हा भूमी म्हणते, हो आहे ना, इथेच आहे, तुला बोलायचं आहे का त्याच्याबरोबर? तेव्हा इथे बलदेव म्हणतो, नाही, कसं आहे ना, एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आपली क्षितिजा सापडत नाही आहे. क्षितिजा घरामध्ये नाही आहे, तिला कुणीतरी किडनॅप केलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ही गोष्ट आता भूमी आणि आकाश दोघेजण ऐकतात. तेव्हा दोघांनाही खूप जास्त राग येतो. आकाश तर आता खूपच जास्त चिडलेला असतो. हे सगळं रागिनी पटवर्धननीच केले हे आता सगळ्यांना समजलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे भूमी आकाश एकमेकांकडे बघतात आणि त्यांना आता रागिनीच्या या वागण्याचा खूपच जास्त राग आलेला असतो. पौर्णिमा म्हणत असते, आकाश आणि भूमी, बघितलंत ना, आता तुम्हाला दोघांना रागिनी पटवर्धनकडे जावंच लागेल आणि त्यानंतरला जे काही होईल ते सगळ्यांनाच कळेल. भूमी आकाशला मारण्यासाठीचा रागिनी पटवर्धनने हा कट रचलेला असतो आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांनो आता पौर्णिमासुद्धा अडकलेली असते आणि रागिनीसुद्धा. कारण पुढील भागामध्ये इथे आता रागिनी पटवर्धन क्षितिजाला गाडीमध्ये पकडून ठेवते आणि तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते, सोडा मला, सोडा. आणि तेव्हा आकाश आणि भूमी दोघेजण क्षितिजाला हाका मारत असतात. क्षितिजा, कुठे आहेस तू, असं विचारत असतात. क्षितिजाला आवाज दे ना, असं भूमी म्हणत असते. तेवढ्यातच इथे भूमीच्या गळ्यामध्ये आता एक फास टाकलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की भूमी, आणि तो तिला वाचवायला जातो तर आकाशच्या गळ्यामध्ये सुद्धा फास टाकलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि भूमी या दोघांना सुद्धा झाडाला लटकवून ठेवलेलं असतं. त्यांचे हात पाठीमागं बांधलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा आलेली असते त्यांच्या मदतीला धावून. ती इथे गुंड लोकांना पिस्तूल दाखवते. तेव्हा गुंड लोक आता तिच्या हातातली पिस्तूल खेचून घेतात आणि तिच्यावरती सुद्धा हल्ला करतात, तिला मारतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, 3-4 जणांनी आता अपूर्वाला पकडून ठेवलेलं असतं. आणि तेवढ्यातच इथे बलदेवसुद्धा येतो. बलदेवसुद्धा आता फाईट करत असतो. तेव्हा अपूर्वा आणि बलदेव दोघेजण गुंडांना मारत असतात.
तेवढ्यातच तिथे गाडीचा दरवाजा उघडून क्षितिजा आता गाडीतून पळून बाहेर येते. क्षितिजा आता रागिणीच्या तावडीतून सुटलेली असते. ती म्हणत असते, ए मुली, ये मुली, अगं कुठे जातेस तू? तेवढ्यात क्षितिजा गाडीतून आता बाहेर आलेली असते आणि ती भूमी आकाशच्या दिशेने धावत असते. तेव्हा इथे गाडीच्या आड उभं राहून इथे रागिनी पटवर्धन आपल्या पिस्तुलेने आता क्षितिजाला मारण्याचा प्रयत्न करत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता क्षितिजा धावत पळत भूमीकडे आलेली असते आणि ती जाऊन आता भूमीला मिठी मारते. तेव्हा ती गोळी जाऊन एकतर क्षितिजाला किंवा भूमीला लागली असती. तेवढ्यातच तिथे आता अपूर्वा मध्ये आलेली असते आणि ती गोळी अपूर्वाला लागलेली असते.